हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण कांद्याच्या पातीची रेसिपी पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे घ्यायची आहे कढई ठेवायची गॅसवर आणि कढई छान गरम झाली की यामध्ये घालायचं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे. तुम्ही लसूण कापून देखील घालू शकता. मी पेस्ट घातली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडी परतवू द्यायची. मग यामध्ये घालायचे जिरे देखील छान परतवून घ्यायचे. जिरे छान फुलले की मग यामध्ये घालायचे कोथिंबीर आणि कोथिंबीर थोडी हलवून, कोथिंबीर पटकन करपते त्यामुळे लगेच बाजूला कोथिंबीर टाकली की लगेच हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती काळा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मग हे छान असं हलवून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी धनिया पावडर देखील घालायची आहे. तुम्हाला घालायची असेल, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल नाही घातली तरी देखील चालतंय. तर मग यामध्ये मी घातली आहे मुगाची डाळ. तर मुगाची डाळ मी 5 मिनिटं आधीच धुवून भिजत ठेवली होती. डाळ देखील छान भिजली होती आणि तुमची भिजलेली नसेल तरी चालतं. डाळ कांद्याच्या पातीला पाणी सुटल्यावर देखील डाळ त्यामध्ये शिजून निघते. त्यामुळे नाही शिजली तरी काही हरकत नाही. तुम्ही अगदी धुवून डायरेक्ट त्या पातीमध्ये टाकली तरी चालते. डाळ छान अशी शिजली, डाळ छान अशी परतली की यामध्ये छान 2-3 वेळेस धुवून कांद्याची पात घालायची. कांद्याची पात धुणं गरजेचं आहे कारण कांद्याच्या पातीवर पाण्याचे वगैरे शिंतोडे गेलेले असतात, माती वगैरे चिकटलेली असते. त्यामुळे कांद्याची पात धुवायची आहे. मी 2-3 वेळेस कांद्याची पात धुवून घेतली आणि मग यामध्ये घातली आहे आणि मग आता कांद्याची पात देखील छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पूर्ण बुडापासून हलवायची आहे आणि छान अशी कांद्याची पात हलवून परतवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडत आहे, तर तुम्ही प्लीज समजून घ्या. मी आजारी आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये गॅप पडत आहेत. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल, दररोजच्यासारखा आवाज नाही येत आहे माझा, त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडत आहेत. पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही. एक कमेंट आणि एक लाईक करून जा. आम्हाला तेवढाच उत्साह मिळतो, तेवढाच एक आनंद मिळतो. त्यामुळे एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून देखील सांगत जा भाजी कशी झाली होती. आता कांद्याची पात छान परतवून झाली आहे. आता यामध्ये मीठ घालायचं. मी तुम्हाला परवाच एक व्हिडिओ टाकला होता मुळ्याच्या पानांची भाजी, तो पाहिला असेल तर तो मी आपल्या चॅनलवर आहे. आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्यात सांगितलं होतं कांद्याची पात असो किंवा कुठलीही भाजी असो, पालेभाजी कुठलीही असो, ती शिजायच्या अगोदर मीठ कधीच नाही टाकायचं, शिजल्यानंतर मीठ टाकायचं आहे. मी देखील इथे भाजी शिजल्यानंतरच मीठ टाकलं आहे. अगोदर जर मीठ टाकलं असतं तर भाजी खारट झाली असती. तर आता 2 मिनिटे यावर झाकण ठेवून पुन्हा काढून घ्यायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. मी झाकण काढून पाहिलं तर माझी कांद्याची पात छान अशी शिजलेली आहे. मग आता मी यामध्ये थोडंसं अर्धासा ग्लास पाणी घालते. छान पात शिजण्यासाठी, आपली डाळ शिजण्यासाठी मी त्या अर्धा ग्लास पाणी घालते आहे. पाणी जास्त तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही पातळ भाजी बनवू शकता, पण मी ही डब्यासाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मी जास्त पाणी नाही घालणार. तुम्ही म्हणाल हे पण पाणी खूप झालं आहे, पण नाही, हे पाणी कमी होतं. आपल्याला अजून याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालायचा आहे. पण आता थोडा वेळ अगदी मीडियम गॅस करायचा आहे आणि मीडियम गॅसवर ही भाजी 5 मिनिटं उकळवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पाणी यातलं कमी झालेलं आहे. मग आता आपल्याला 2 मिनिटं हलवून 1 मिनिट अशीच ठेवायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. तर यामध्ये आपल्याला घालायचं शेंगदाण्याचा कूट घालताना मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शेंगदाण्याचा कूट नेहमी भाजलेलाच घालायचा. कच्च्या शेंगदाण्याचा कूट नाही घालायचा शक्यतो. आणि सुक्या भाज्या एकदम सुकी जर करायची असेल तर शेंगदाण्याचा कूट जरा जाडसर ठेवायचा. पण मी बनवली अशी जर भाजी करायची असेल थोडंसं पाणी टाकून, तर या भाजीला कूट बारीकच टाकायचं आहे, जास्त म्हणजे मोठा नाही ठेवायचा. आता 2 मिनिटं झाकण ठेवते आणि आता 2 मिनिट झाले आहेत आणि मी झाकण काढून पाहते आणि माझी भाजी अगदीच खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी अगदी छान अशी झाली आहे. भाजीचा कलर देखील खूप छान आला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी देखील संपूर्ण कमी झालेलं आहे. तर आता यामध्ये कोथिंबीर टाकायची
आणि मग घ्यायची भाजी खायला. तर कशी वाटली आजची कांद्याच्या पातीची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चला तर मग बाय बाय, भेटू उद्या.